हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण 5th स्टँडर्ड स्कॉलरशिपचा मॅथमॅटिक्स सब्जेक्टचा युनिट 1.3 कव्हर करणार आहोत आणि त्याचं नाव आहे फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर. चला तर मग आता आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यूची कन्सेप्ट काय आहे ते. In mathematics, face value of a digit is simply the digit itself. याचा अर्थ जर का फॉर एक्झाम्पल आपण 4000 त्यांनी आपल्याला नंबर दिलेला असेल आणि क्वेश्चनमध्ये तुम्हाला विचारलं की त्याची 4ची फेस व्हॅल्यू काय आहे, तर इटसेल्फ याचा अर्थ 4000 मधील 4ची जी फेस व्हॅल्यू आहे ती 4 आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला त्यांनी जर का 4 to 5 विचारलं तर तुम्हाला त्यांनी विचारलं की फेस व्हॅल्यू ऑफ 5 इज व्हॉट, देन 5. ओके, व्हाईल द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट बेस्ड ऑन इट्स पोझिशन विदिन अ नंबर. ह्याच्यामध्ये एक्झाम्पलवर नुसार तुम्हाला प्लेस व्हॅल्यूची कन्सेप्ट लक्षात येईल. इथं 357 ह्या नंबरमध्ये आता प्लेस व्हॅल्यू जर का त्यांनी आपल्याला 3ची विचारली तर ती असणार आहे 300. 5ची असणार आहे 50, कारण की त्यांनी आपल्याला प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. जर का त्यांनी तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारली असती तर 5ची फेस व्हॅल्यू आली असती 5, 7ची 7 आणि 3ची 3. बट प्लेस व्हॅल्यू जी असते ती व्हॅल्यू असते त्या पोझिशनची. त्याची पोझिशन काय आहे, ती कुठल्या पोझिशनला बेस आहे, 10th प्लेसला आहे, 100 प्लेसला आहे. आपण लास्ट टॉपिक जो कव्हर केलेला होता त्याच्यामध्ये सगळ्या पोझिशन्स काय असतात, मग ते नक्की त्याचं रीड कसं करायचं, राईट कसं करायचं हे समजून घेतलेलं होतं. जर का तुम्ही टॉपिक बघितला नसेल तर आधी तो टॉपिक बघा, जेणेकरून तुम्हाला नंबर रीड कसा करायचा, राईट कसा करायचा हे समजून येईल. त्यानुसारच तुम्ही त्याची पोझिशन काय आहे हे समजून घेऊ शकाल. ओके, आता आपण फेस व्हॅल्यू काय आहे एकदा ब्रीफमध्ये बघूयात. द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट इज इट्स इनहेरंट व्हॅल्यू regardless of its position in the number. For example, in the number 375, the face value of 3 is 3, face value of 7 is 7 and the face value of 5 is 5. त्याची पोझिशन कुठेही असू दे, तो नंबर कितीही मोठा असू दे, त्याची फेस व्हॅल्यू ही तो नंबर इटसेल्फच राहणार आहे. पण त्या अपोजिट आहे प्लेस व्हॅल्यू. The place value of a digit depends on its position within the number. For example, 375 आहे तर इथं the place value of 3 is 300. 100th प्लेसला आहे 3 म्हणून त्याची 300 आहे. जर का ह्याऐवजी इथं हा नंबर आला असता तर 3ची जी प्लेस व्हॅल्यू असती ती 30 आली असती, कारण की इथं 3 हा 10th प्लेसला आहे. ओके, द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70, कारण की हा 10th प्लेसला आहे आणि द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज 5, कारण की हा 1st प्लेसला आहे. इथे एक एक्झाम्पल तुम्हाला लिहिलेलं आहे मी इथं 4, 6, 5, 7. त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू काय आहे आणि फेस व्हॅल्यू काय आहे दोन्ही फाइंड आउट करायचं आहे. सो हा नंबर आहे 4600 507. सॉरी, मी एकदा परत रिपीट करते नंबर 4657. सो इथं 4 आहे हा 1000 प्लेसला आहे, सो 4000 येईल 4ची प्लेस व्हॅल्यू. त्याच पद्धतीनं 600 ही 6ची प्लेस व्हॅल्यू येईल. 50 आणि 7 ह्या सर्व प्लेस व्हॅल्यू आहेत आणि 4ची फेस व्हॅल्यू आहे 4, 6ची 6, 5ची 5 आणि ह्याची 7. ह्या झाल्या आपल्या फेस व्हॅल्यू. ओके, तुम्हाला डिफरन्स लक्षात आलाय का? आता पुढं जे आपण एक्झाम्पल घेणार आहोत त्यानुसार तुम्हाला एकदा परत व्यवस्थित कन्सेप्ट जर का लक्षात आली नसेल तर येईल. यावरचे क्वेश्चन्स खूप इझी असतात. जर का तुम्ही 1.2 चॅप्टर माझा बघितलेला नसेल तर त्याचे थोडंसं मी तुम्हाला रीडिंग आणि रायटिंगचाच आहे तो. पण ह्या टॉपिकमध्ये आपल्याला प्लेस व्हॅल्यूसाठी व्यवस्थित नंबर रीड करता येणं आणि त्याची प्लेस काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं मी इथे एक चार्ट दिलेला आहे. ह्या चार्टनुसार तुम्ही प्लेस व्हॅल्यू कशी बघायची हे बघू शकता. इथं मी आता एक नंबर आपण इथं 10 करोड हा नंबर इथं अज्युम केलेला आहे.
सो प्रत्येकाची 1चा इथं 1 ही प्लेस व्हॅल्यू येईल. 10 नंबर दिलेला असेल तर त्याची 10th पोझिशन असेल. इथं 100 ओके 1000 अशा पद्धतीने रीड होणार आणि अशा पद्धतीने राईट होणार. हे 10,000 आहे. प्रत्येकाची ग्रुप्स तयार केलेले आहेत. 1मध्ये फक्त 3 ग्रुप्स असतात, बाकी सगळ्या वरती वरती जसं जाईल. 1000मध्ये 2 सब ग्रुप्स येतात, लॅक्समध्ये पण 2 ग्रुप येतात, क्रोर्समध्ये येतात आणि तसंच अब्जमध्ये प्रत्येकात 2-2 सब ग्रुप्स आहेत. पण 1मध्ये फक्त 3 ग्रुप्स आहेत, जे की 1, 10s आणि 100s ह्या झाल्या पोझिशन. त्याचप्रमाणे 1000 आहे, 10,000 आहे, 1 लाख आहे, 10 lakhs आहे, 1 करोड आहे आणि 10 करोड आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 0 किती असतात हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर का तुम्हाला एखादा मोठा नंबर दिलेला असेल आणि नक्की तो नंबर रीड कसा करायचा हे जर का तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या पुढे 0 किती आहेत दिलेले त्याच्यावरनं तुम्ही तो नंबर फाइंड आउट करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं 1 लाख दिलेलं आहे तर तुम्ही नंबर्स मोजत बसण्यापेक्षा 1, 10, 100 या पद्धतीने मोजत बसण्यापेक्षा त्याच्या पुढे 0 किती दिलेले आहेत हे तुम्ही जर का चेक केलं किंवा त्याच्या पुढे नंबर्स नक्की किती येत आहेत ते जरी तुम्ही चेक केलं तरी सुद्धा तो नंबर 1 लाख आहे का 1 करोड आहे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याच्यामुळं प्रत्येक नंबरच्या पुढं किती डिजिट्स येत आहेत और किती 0 येत आहेत ह्याच्यावर तो नंबर तुम्हाला ओळखायचा आहे. आता 1 लाखच्या पुढं 1च्या पुढं 5 zeros येतात. सो इथे मी 5 लिहिलेलं आहे. सो जर का 1च्या पुढं 5 डिजिट्स आले तर तो 1 लाख आहे. 1 लाख ही त्याची प्लेस व्हॅल्यू आहे 1ची. त्याच पद्धतीनं इथं ह्या 1ची 10 लाख ही प्लेस व्हॅल्यू आहे. इथं क्रोरची 1 करोड म्हणजे 1 करोड ही प्लेस व्हॅल्यू आहे. त्याच पद्धतीने 10 करोड. सो 10 करोड्समध्ये 1वर पुढं 8 डिजिट्स और 8 zeros येणार आहेत. क्रोरच्या पुढं 7 zeros और 7 डिजिट्स येणार आहेत. आपण एखादा क्वेश्चन सॉल्व करूयात. मी इथे एक नंबर लिहिते त्याच्यावरनं तुम्हाला जास्त व्यवस्थित लक्षात येईल. आता इथं तुम्हाला इथं हा चार्ट दिसतोच आहे. तर इथं 6 ही काय 1's प्लेस आहे, 8 आहे ही 10's प्लेस आहे. आता इथं 0 आहे ठीक आहे, पण इथं जर का ही जी आहे ही 100 प्लेस आहे. 7 आहे ही 1000's प्लेस आहे. 5 जी आहे ती 10,000 आहे. हे बघा इथं तुम्ही आता चेक करू शकता 1च्या पुढं 4 zeros आहेत, मीन्स 4 डिजिट्स आहेत. सो इथं तुम्ही बघू शकता 7086 हे 4 डिजिट्स झाले. ह्याचा अर्थ 5 जो आहे हा 10,000 ह्याची प्लेस व्हॅल्यू आहे. त्याच पद्धतीने 2ची आहे 1 लाख आणि 3ची आहे 30 लाख म्हणजेच 10th लाख ही त्याची प्लेस व्हॅल्यू आहे. ओके. आता जर का तुम्हाला त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं की तुम्हाला हे बायफरगेट करून लिहायचं आहे किंवा तुम्ही हे बायफरगेट करून किंवा एक्सपांडेड व्हर्जनमध्ये कसं लिहाल तर सॉरी इथं आपण आता प्रत्येकाच्या प्लेस व्हॅल्यू लिहून घेणार आहोत. आता इथं तुम्ही चेक करा डिजिट्स किती येत आहेत तर 1, 2, 3, 4, 5, 6. सो इथं 6 zeros आपले येणार आहेत. ओके प्लस इथं मी प्लस लिहिते. सो 2च्या पुढं आता आपल्याला प्लस 50,000 प्लस 7,000 प्लस आता इथं 000 लिहिते मी तुमच्याला व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात यावी यासाठी. ओके ह्या सगळ्याची जर का तुम्ही टोटल केली तर हीच व्हॅल्यू येणार आहे. हे त्याचं आपण आत्ता जे सॉल्व केलेलं आहे हे एक्सपांडेड व्हर्जन आहे. सो जर का तुम्हाला त्यांनी क्वेश्चनमध्ये विचारलं की एक्सपांडेड फॉर्म तयार करा ह्या नंबरचा, जर का तुम्हाला अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर तुम्ही ऑप्शनमधून हा ऑप्शन कुठं दिसत आहे ते चेक करणार आहात. काही वेळा असंही होऊ शकेल की सगळ्यात वरती ते 80 देतील, मध्ये 2 लाख देतील, असं तुम्हाला कुठेही पुढं मागं सुद्धा ते तुम्हाला ऑप्शनमध्ये देऊ शकतात. सो तुम्हाला ऑप्शन व्यवस्थित चेक करायचं आहे आणि त्यानंतरच जे कुठलं करेक्ट आन्सर आहे तर मार्क करायचं आहे. ओके
मी आता इथे एक नंबर लिहिते. तर आता हा आपल्याला नंबर काय असेल ते चेक करायचं आहे. आता हे आहे 90,000, हे आहे 1000 आणि हे 3. सो आपल्याकडे फर्स्ट प्लेस आहे. इथं 10 डिजिट्स कुठलंही नाही आहे इथं, आणि 100 डिजिट्ससुद्धाही कुठलंही नाही आहे. ओके, सो 91,003 ही आपली हे आपलं आन्सर असेल. अशा पद्धतीचं तुम्हाला ॲडिशनचा जर का क्वेश्चन विचारला तर ते आपल्याला अशा पद्धतीनं लगेचच कॅल्क्युलेट करून सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके, आता ह्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत आणि हे तुम्हाला शॉर्टकट कीज आहेत. जर का तुम्हाला ह्या पॉईंट रिलेटेड जर का क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला गेला तर तुम्हाला वेळ वाचण्यासाठी हे पॉईंट्स खूप गरजेचे आहेत. त्यामुळे हे व्यवस्थित याची कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि जर का अशा पद्धतीचा क्वेश्चन आला तर तुम्हाला वेळ न घालवता तुम्ही लगेचच त्याचा आन्सर सॉल्व्ह करू शकता. फर्स्ट पॉईंट आहे द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट 0 इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट्स प्लेस इज 0. हां, 0ची आपल्याला ही कन्सेप्ट सगळ्यांना माहितीच आहे. कुठलंही त्याचं कुठेही 10,000मध्ये तुम्हाला त्याने ओके 10,000 to 25 10,725 हा नंबर येतात 0. तर ह्याची प्लेस व्हॅल्यू इरिस्पेक्टिव्ह ऑफ द प्लेस ही 0च राहणार आहे. इफ द डिजिट्स ॲट द युनिट्स अँड टेन्स प्लेस ऑफ अ नंबर आर इंटरचेंज्ड, the difference between the new number formed and the original number is 9 times the difference between the digits. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात, त्यानुसार आपल्याला कन्सेप्ट लक्षात येईल. ओके, आता हा झाला ओरिजिनल नंबर आणि त्यांनी काय सांगितले आपल्याला युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस ह्याचं जर का आपण नंबर इंटरचेंज केले सो हे जे सगळे पुढचे डिजिट्स हे सारखेच राहणार आहेत आणि इथं आपण 5 आणि 4 घेतलं सो आपण ह्याची प्लेस ही चेंज केलेली आहे आणि त्यामधला जो डिफरन्स आहे हा 9 टाइम्स असणार आहे. म्हणजे 9च्या टेबलमध्ये तो असणार आहे. आता आपण 54 - 45 करू शकतो जो की आहे 9. सो 9 × 1 9. सो 9 टाइम्समध्ये हा येतो. 9च्या टेबलमध्ये हा नंबर येणारा असणार आहे. म्हणजेच 9ने डिव्हिजिबल असणार आहे. ओके, त्याच पद्धतीनं युनिट्स प्लेस आत्ता आपण चेक केलीच होती. इफ द डिजिट्स or at the units place and tens place of a number are the same, the difference between their place value is 9 times that digits. So इथं अजून एक एक्झाम्पल घेते 4 4. ओके, तर युनिट्स प्लेस आणि टेन्स प्लेस दोन्ही सेम आहेत. तर आपल्याला ह्याचं काय करायचं आहे 40 - 4 करायचं आहे जे की आहे 36 आणि 9 × 4 36. सो हे 9 टाइम्सच्या 9च्या टेबलमध्ये आहे 9 टाइम्स दॅट नंबर हे बरोबर आपलं आलेलं आहे. ही पण कन्सेप्ट म्हणजे आपल्याला लक्षात आलेली आहे. सेम वे इफ द सेम डिजिट्स आर ॲट युनिट्स अँड हंड्रेड्स प्लेट्स. ओके, आता हाच आपण नंबर परत एकदा घेऊयात. वन सेकंड. त्याने आपल्याला आता ओके मी हा नंबर घेते. त्याने काय सांगितलं आपल्याला युनिट आणि 100 प्लेसचा डिफरन्स आहे हा. म्हणजेच 400 - 4 जे की येईल आपलं 396. तर हा नंबरसुद्धा आपण डिवाइड करून चेक करूयात. हा सुद्धा 9च्या टेबलमध्येच येत आहे. ओके, तर ते काय म्हणतात तिथं की 99 टाइम्स दॅट नंबर. ओके, सो इथं आपल्याला आन्सर हे येईल आपलं. सिमिलरली इफ द सेम डिजिट्स आर ॲट युनिट्स अँड थाउजंड्स तर प्लेस इट विल बी 900 टाइम्स. सो इथं हा नंबर असेल आता 4000
मायनस 4, तर जो असेल आपला नंबर 3996. तर हा सुद्धा 999 ने त्यांचं म्हणणे डिवाइड होऊ शकतो. ओके. एक्सपांडेड फॉर्म of a number is the sum of the place value of all the digits of that number. Expanded form of a number is the sum of the, आपण मगाशी ही जी मगाशी जो सॉल्व केलेला होता ह्या पद्धतीनं एक्सपांडेड फॉर्म, हीच तिथे त्यांनी आपल्याला कन्सेप्ट परत एकदा सांगितलेली आहे. हा आपल्याला पॅटर्न आहे. हा एखादं एक्झाम्पल घेऊयात, त्याच्यावरनं तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट लक्षात येईल. What is the difference between the place value and the face value of digit 9 in the number? So आपल्याला 9 चे चेक करायचे आहे. आता मी इथं नंबर लिहून घेते. ओके, मी इथं कॉमास देते जेणेकरून आपल्याला नंबर लक्षात येईल. त्याने आपल्याला काय सांगितलं, डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू अँड द फेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 9. तर ह्या क्वेश्चनमध्ये इथं 9 डिजिट आहे, जे की आहे आपलं वन्स प्लेसला, त्यामुळं फेस व्हॅल्यू ही 9च येणार आहे आणि त्याचबरोबर प्लेस व्हॅल्यू सुद्धा 9च येणार आहे. सो त्याचा डिफरन्स हा 0 येणार आहे. त्यामुळे ऑलवेज लक्षात ठेवा, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू जर का त्याने तुम्हाला वन्स प्लेसची विचारली असेल तर त्याचा डिफरन्स हा कायम 9च येणार आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट ॲट 10,000 प्लेस अँड 10th प्लेस इन द नंबर. आता प्रोडक्ट मी फक्त हा क्वेश्चन तुम्हाला फक्त रीड आत्ता का केला, तर जर का तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्यांनी विचारला असेल, कुठल्याही क्वेश्चनमध्ये जर का प्रोडक्ट हा जर का वर्ड यूज आलेला असेल तर ह्याचा अर्थ होतो मल्टिप्लिकेशन करायचं आहे आपल्याला. मी हा क्वेश्चन फक्त रीड केला तुम्हाला प्रोडक्ट ह्याचा अर्थ समजावून सांगण्यासाठी. पुढं मी 10 क्वेश्चन सॉल्व करून घेणारच आहे, तेव्हा तुम्हाला वेगवेगळे क्वेश्चन्स येतील, तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला मी सांगीनच. तर जर का प्रोडक्ट एखादा वर्ड क्वेश्चनमध्ये आलेला असेल तर ह्याचा अर्थ तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट्स इन 1000 प्लेस, 100 प्लेस, 10th प्लेस आणि युनिट्स प्लेस इन द नंबर. तर आता हे बघा, त्याने आपल्याला काय विचारलं आहे क्वेश्चनमध्ये, खूप सोपा क्वेश्चन आहे. ह्याचा आन्सर मी तुम्ही कॅल्क्युलेट नाही केलं तरीसुद्धा तुम्ही सॉल्व करू शकता. मगाशी आपण टेबलनुसार एक्सपांडेड फॉर्ममध्ये क्वेश्चन सॉल्व कसा करायचा हे केलेलंच होतं. त्याने आता आपल्याला काय विचारले, सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू करायची आहे आपल्याला, 1000ची करायची आहे, जे मीन्स 8000. ओके. त्यांनी 100ची सांगितले विच इज 300. परत सांगितले त्यांनी आपल्याला 10th प्लेसची आणि प्लस त्यांनी आपल्याला सांगितले युनिट्स प्लेसची. ह्याची सगळ्याची टोटल म्हणजे परत आपला आन्सर हेच असणार आहे. सो ह्या सगळ्याची ॲडिशन करायची आणि आपला वेळ घालवायची गरज नाही आहे. जो ऑप्शन तुम्हाला तो आन्सरमध्ये जे आहे क्वेश्चननुसार जिथं तुम्हाला हा ऑप्शन दिसेल तेच ऑप्शन तुम्हाला टिक करायचं आहे आणि हेच तुमचं आन्सर आहे. सो ऑप्शन जर का 4 असेल तर तुम्हाला तिथंच लगेचच टिक करायचं आहे आणि तेच तुमचं आन्सर झालं. ओके. मला वाटतं ही कन्सेप्ट सगळ्या आता लक्षात आलेल्या आहेत. अजून एक मी घेते, मग नंतर मग आपण एक्सरसाइजकडे वळूयात. विच इज द डिजिट इन द नंबर, इथं लिहून घेते मी नंबर. विच इज द डिजिट इन द नंबर 72,96,984 whose place value and face value are equal. आता ह्याच्यात परत तुम्हाला काही विचार करायची गरज नाही आहे, फक्त एकच नंबर हा प्रत्येक क्वेश्चन नंबरमध्ये असतो की ज्याची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू ही सेम असते, जो की असतो वन्स प्लेसला विच इज 4. सो आपलं आन्सर जो काही ऑप्शनमध्ये असेल त्यातलं आपलं आन्सर 4 हे येणार आहे. ओके. आता आपण एक्सरसाइजकडे वळणार आहोत. आय होप मी तुम्हाला आता सांगितलेल्या सगळ्या कन्सेप्ट्स लक्षात आलेल्या असतील. आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, विच डिजिट इन द 57,32,000
479 हॅज द लोएस्ट प्लेस व्हॅल्यू. लोएस्ट प्लेस व्हॅल्यू ही फक्त एकाच नंबरची असू शकते, जो की असणार आहे वन्स प्लेसला. सगळ्यात लहान हा बघा इथं सुद्धा सगळ्यात लहान जो आहे आपला ही वन्स प्लेस असते. त्याच्यानंतर 10, नंतर 100, 1000, 10,000, लॅक, 10 लॅक, क्रोर आणि 10 करोड. ह्या पद्धतीनं अपवर्ड हे नंबर इन्क्रीज होत जातात. त्यामुळं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे लोएस्ट प्लेस. सो आपला आन्सर असेल 9. जो काही ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन तिथं सापडेल 9 तिथं तुम्हाला टिक करायचं आहे. विच ऑफ द डिजिट्स इन द नंबर दिलेला आहे त्यांनी हॅज मिनिमम फेस व्हॅल्यू. आता त्यांनी इथं तुम्हाला नीट चेक करायचं आहे, तुम्हाला फेस व्हॅल्यू विचारला आहे का प्लेस व्हॅल्यू. इथं तुम्हाला त्यांनी फेस व्हॅल्यू विचारलेला आहे. सो फेस व्हॅल्यू हा असतो नंबर इटसेल्फ. त्याच्यामुळं जर का 1, 2 अशा पद्धतीचा कुठलाही असेल, तुम्हाला आता माहितीच आहे सगळ्यात लोएस्ट नंबर कुठला असतो, सगळ्यात मोठा कुठला असतो, हा नंबर तुम्हाला माहितीच आहेत. सो आता ह्याच्यामध्ये मला सगळ्यात लहान नंबर हा 2 दिसत आहे. सो फेस व्हॅल्यू ऑफ 2 इज मिनिमम. त्यामुळे आपल्याला जो काही 2 ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आहे. ओके. काही वेळा तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रिकसाठी म्हणून खरं तर इथं कुठंही 1 नंबर दिलेला नाही आहे, पण तुम्हाला समजा ऑप्शन 4मध्ये ऑप्शन 1 हा दिलेला असेल आणि चुकून तुम्ही 1 सिलेक्ट केला तर तुमचा आन्सर ते चुकीचं आहे, कारण की त्याने तुम्हाला दिलेलं आहे डिजिट्स इन द नंबर. ह्या नंबरमध्ये जो कुठला मिनिमम फेस व्हॅल्यूचा नंबर आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. एक्झामिनरचं काम असतं की तुमचे मार्क कुठं कमी करता येतील, तुम्हाला कुठेतरी अडकवता येईल, अशा पद्धतीचे ते कायम ऑप्शन्स फाइंड आउट करत असतात. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचा आहे. ओके. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट विल बी द प्रोडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ अ डिजिट ॲट द 10,000 प्लेस अँड द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स ॲट 100 प्लेस. त्यांनी आपल्याला नंबर दिलेला आहे 58,279. सो त्यांनी आपल्याला फर्स्ट जो क्वेश्चन पॉईंट दिलेला आहे तो आहे 10,000 प्लेस. सो ह्याची 10,000 प्लेस आहे ती 50,000 आहे. इथं मी हा नोट डाऊन करून घेते. आणि द फेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट ॲट द 100 प्लेस. सो 100 प्लेसची आहे इथं 2. आणि त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे प्रोडक्ट. मी तुम्हाला मगाची कन्सेप्ट सांगितलीच होती. प्रोडक्ट ह्याचा अर्थ आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचा आहे. सो ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपला आन्सर येईल 1 लाख, जे की आहे ऑप्शन 4, ज्याला तुम्ही पूर्ण सर्कल मार्क करून त्याला ऑप्शनला टिक करणार आहात. ओके. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट्स इन 1000 अँड 10 प्लेसेस. 10 प्लेसेस इज अ नंबर. इथं आता हा एक्झामला पडलेला क्वेश्चन आहे. ओके. हा क्वेश्चन तुम्हाला 2019ला पडलेला होता. आणि हा जो वरचा क्वेश्चन आहे आत्ता आपण सॉल्व्ह केला तो, हा तुम्हाला 2020मध्ये एक्झामला हा पडलेला क्वेश्चन होता. म्हणजे बघा की ते खरं तर खूप इझी क्वेश्चन्स आहेत आणि हे आपण खरंच खूप इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्यामुळं कुठलंही टेन्शन घ्यायची एक्झामच्या आधी गरज अजिबात नाही आहे. आणि जर का तुम्हाला कुठलेही डाऊट असतील तर तुम्ही मला ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. आता हा नंबर त्यांनी दिलेला आहे आपल्याला. तर इथं आपल्याला त्यांनी फर्स्ट काय ऑप्शन दिला आहे, सम करायची आहे आपल्याला 1000 आणि 10 प्लेसची. सो आपलं 1000 प्लेस आहे 6000 आणि 10 प्लेस आहे 80. तर ह्याची आपलं टोटल येते 6080. आणि नंतर दिलेलं आहे द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ नंबर इन 100 अँड 10. सो इथं 100 आपलं येईल 500 आणि 10 परत 80 येईल. सो आपलं हे होईल 580. सो आपल्याला ह्या दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे, विच विल बी 6080 मायनस, सॉरी मी इथं चुकून लिहिलेलं आहे, 580 आहे सबस्ट्रॅक्शन करून त्याचं. सो 0 0 550. सो आपला ऑप्शन येईल इथं सेकंड. बाय हाऊ मच इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट 4 इन द नंबर 40,56,784 ग्रेटर दॅन द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 5. सो 5ची आहे 50,000 आणि
सम ऑफ द फोर्थ विचारले तिथं त्यांनी, त्यामुळे आपल्याला इथं 40 लाख प्लस 4 विच विल बी 40,000,004 आणि त्यांनी विचारले ग्रेटर, सो आपल्याला दोन्हींचं सबट्रॅक्शन करावी लागेल. आता हा ऑप्शन कुठे दिसतोय का तुम्हाला? येस, सेकंड ऑप्शन आहे. हा सुद्धा 2017ला आलेला क्वेश्चन होता. आपल्याला त्यांनी ग्रेटर दॅन विचारलेलं होतं म्हणून आपण त्याचं सबट्रॅक्शन केलं. आणि सम ऑफ त्यांनी कुठं नक्की ते वाक्य मोडतायत, कुठं वाक्य नक्की ते मोडतायत हे खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याने आपल्याला फक्त ह्या 2 प्लेसेसची सम करायला सांगितली होती आणि नंतर ग्रेटर दॅन विचारलेलं होतं, म्हणून आपण ह्या दोन्हीची टोटल करून मग त्यातनं मायनस केलेला होता नंबर. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन हॅज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 द लिस्ट. आता जर का त्याने आपल्याला विचारलेलं लिस्ट म्हणजे सगळ्यात लहान, म्हणजे ह्याचा अर्थ वन्स प्लेसला जो नंबर 5ला असेल, ज्या नंबरमध्ये 5 असेल तो आपला ऑप्शन असेल, विच इज ऑप्शन 2. ओके, कारण की इथं 5 हा सगळ्यात लहान नंबर आहे, वन्स प्लेसला आहे. हा तुमच्या 2022ला एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. आता ह्याची आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5 × 1 5 येईल, प्लस 8 × 1000 8000 येईल आपलं, प्लस 70 येईल, प्लस 4 lakhs येईल आणि प्लस 600 येईल. आता ह्या सगळ्याची आपल्याला टोटल करायची आहे आणि टोटल करून जो आपला ऑप्शन असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही जितकी जास्त ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिवाइड कराल तितकं तुम्ही जास्तीत जास्त फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. आपला ऑप्शन 4 हे आन्सर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे. इथं हाऊ इज द नंबर 2.5 lakh रिटर्न इन एक्सपांडेड फॉर्म. 2.5 lakh विचारलंय त्यांनी ते आपल्याला, तर आपल्याला हे एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर आता इथं त्याने 2.5 lakh लिहिलेलं आहे, त्यामुळे हे दोन्हीचं काहीच कारण नाही आहे, ह्या ऑप्शनची गरजच नाही. त्यामुळे आपले हे पहिले 2 ऑप्शन आहेत ते पूर्णपणे इलिमिनेट झालेले आहेत. 2च्या पुढं आपल्याला 5 zeros येणार आहेत आणि 5च्या पुढं 4 zeros येणार आहेत. सो आपला ऑप्शन 3 हेच आपला आन्सर करेक्ट आहे. 2 × 1 lakh आणि 5 × 10,000 हा आपला ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आपल्याला, हाऊ मेनी टाइम्स इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट 2 दॅन दॅट ऑफ द डिजिट 8 इन द नंबर दिलेला आहे 34,32,058. तिथे त्यांनी आपल्याला प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 विचारलं आहे, विच इज 2000 आणि ऑफ द डिजिट 8 दॅन दॅट ऑफ द डिजिट 8. आता ह्यात आपल्याला डिवाइड करायचं आहे आणि आपलं ऑप्शन आन्सर येईल त्याचं 250. ओके, सो आपला ऑप्शन हा 4 आहे. त्याने आपल्याला काय विचारलं आहे या क्वेश्चनमध्ये, दॅन दॅट ऑफ, यामुळे आपल्याला त्याचं हाऊ मेनी टाइम्स आणि दॅन दॅट ऑफ याच्यामुळे आपण हे डिवाइड केलेलं आहे आणि डिवाइड करून जे आपलं आन्सर आहे ते 250 आहे. व्हॉट इज द प्रोडक्ट, प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 3 अँड 6 इन द नंबर. त्याने आता आपल्याला प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे. सो 30 × 6000, सो 4 zeros येतील आणि 6 × 3 18, सो 1,80,000 हे आपलं आन्सर आहे, विच इज ऑप्शन 3. आय होप मी तुम्हाला आता सांगितलेलं सगळं लक्षात आलेलं असेल, कन्सेप्ट सगळ्या लक्षात आले असतील. जर का तुम्हाला रीडिंग आणि रायटिंग नंबर्स येत असेल आणि जर का हा टेबल व्यवस्थित लक्षात आलेला असेल तर तुम्ही हे व्यवस्थित कुठलाही यातला क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. आणि हे जे पॉईंट्स होते हे सर्व फक्त एक वेळ कमी होण्यासाठी, तुमचा वेळ वाचण्यासाठी आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट्स. ह्याच्यामध्ये खूप असं काही जास्त क्लिष्ट असं काही नाही आहे, खूप सोप्या सोप्या कन्सेप्ट्स आहेत. आणि ह्याच पद्धतीचे क्वेश्चन्स हे आत्ता आपण तुम्हाला मी एक्झामला पडलेले क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करून घेतलेच. याच पद्धतीचे क्वेश्चन्स हे एक्झामला विचारले जातात, त्यामुळं कुठलंही टेन्शन न घेता तुम्ही इझिली हे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह करू शकता.
आय होप मी तुम्हाला आता शिकवलेले सगळे पॉईंट्स लक्षात आलेले असतील. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून जर का नवीन कुठले व्हिडिओज आले असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. आणि माझ्या व्हिडिओला बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.